आयसीटीचा शिक्षणातील प्रभाव या विषयावरती पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन कसं तयार करायचे पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण स्टार्ट बटनावरती क्लिक करा, त्यानंतर ऑल प्रोग्राम्स या ऑप्शनवरती क्लिक करून मायक्रोसॉफ्ट ऑफिस या ऑप्शनवरती क्लिक करा, मग मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट 2007 या ऑप्शनवरती क्लिक करा। असं एक ब्लँक स्लाइड आपल्या समोर येईल। प्रथमतः हे जे प्रेझेंटेशन करणार आहे त्याला आपण आयसीटी असं नाव देऊन सेव्ह करून घेऊयात। त्यानंतर या टेक्स्ट बॉक्समध्ये आपण आयसीटी शिक्षणातील आयसीटीचा प्रभाव असं टाइप करूया। या टेक्स्ट बॉक्सला आपण फॉर्मॅटिंग करूया, त्याचं कलर बदलू शकतो, आपण कलर बदलूया। त्याचबरोबर बोल्ड आणि त्याची थोडी साईज आपण वाढवूया। त्यानंतर या ठिकाणी एक चित्र आपण इन्सर्ट करून घेऊया, जेणेकरून या विषयाशी संबंधित क्लिपआर्ट मधलं कॉम्प्युटरचं चित्र आपण या ठिकाणी इन्सर्ट करून घेऊया। क्लिपआर्ट्स मधून चित्र आपण इन्सर्ट करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर या स्लाइडला एक लुक येण्यासाठी आपण डिझाईन देऊया। त्यानंतर एक दुसरी ब्लँक स्लाइड घेऊया आपण। ब्लँक स्लाइड घेतल्यानंतर त्याच्यावरती शिक्षण क्षेत्रातला आयसीटीचा प्रभाव सांगण्यासाठी वेगवेगळी क्षेत्र आपल्याला सांगायची आहेत। तर आपण स्मार्ट आर्टचा यासाठी वापर करूया। स्मार्ट आर्ट मधील आपण याचा वापर करूया आणि अशी माहिती याच्यामध्ये आपण टाइप करून घेऊया। त्या दृष्टिकोनातून आपण पूर्वतयारी केलेली असणे आवश्यक आहे। त्यानंतर या स्लाइडला त्यांनी कसा त्यांचा अपीअरन्स असावा यासाठी आपण ट्रान्झॅक्शन इफेक्ट द्यावेत, ॲनिमेशन द्यावं आणि स्लाइड शोचा संपूर्ण सेटअप या स्लाइड शो रिबनवरनं आपण लावून घ्यावा। त्यानंतर हे प्रेझेंटेशन सेव्ह करावं। अशा रीतीनं आपण कुठल्याही प्रकारची माहिती प्रेझेंट करण्यासाठी पॉवरपॉइंटचा उपयोग करून ती माहिती प्रेझेंट करू शकतो। ओके, धन्यवाद।